या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आजचा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा या ठिकाणी साजरा होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षापूर्वी पहिल्यांदा या योग दिवसाची सुरुवात आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुसरून आता संपूर्ण जगभरामध्ये हा कार्यक्रम आहे तो आजच्या दिवशी योग दिवस म्हणून साजरा केला जातोय। त्याच निमित्ताने मुंबईतील जुहू बीचवरती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित होऊन हा कार्यक्रम योगा करताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच अनेक जण आहेत ते दिवसेंदिवस दररोज या ठिकाणी हे योगा करत असतात आणि त्याचे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले फायदे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होतात, आपल्याला मिळत असतात। त्या निमित्ताने आजचा दिवस नाही तर संपूर्ण वर्षभर आपण या योगासन केले पाहिजे असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं। आणि आता आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमामध्ये सध्या उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी योगासन करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश राठेसह निखिल चव्हाण, टीव्ही मराठी, मुंबई। तो सब लोग घूम करके अपने पेट के बल सो जाएंगे। Now my friend is guiding you for Shavasana. अब हम शवासन में आएंगे। अपने पीठ के बल आराम से लेट जाए, पैरों के हल्का सा अलग रखें और हाथों को शरीर से थोड़ा दूर रखें। हथेलियां ऊपर की तरफ खुली रखें। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय हा योग दिवस 12वा योग दिवस आणि त्यानिमित्त एकीकडे आपण जर पाहिलं तर अपने सांस को बदलिए नहीं, बस उसे आते और जाते महसूस करें। हा योग दिन साजरा केला जातो आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पैरों को ढीला छोड़े, आंतरराष्ट्रीय पातळीवर हा योग दिवस साजरा केला जातो। घुटनों को शांत होने दें। मोठ्या संख्येने मुंबईत सुद्धा त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। कमर, पीठ और कंधा को पूरी तरह से विश्राम होने दें। शरीर हल्का और मन शांत हो जाएगा। मुंबईतील जुहू चौपाटीवरती सध्या आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तो साजरा केला जातोय आणि याच योग दिवसानिमित्त आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या या योग दिवसानिमित्त या जुहू चौपाटीवरती उपस्थित झालेले आहेत। आजचा आंतरराष्ट्रीय 12वा योग दिवस आहे तो साजरा केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12व्या वर्षाआधी हा योग दिवस आहे तो साजरा केलेला होता आणि तेव्हापासून सर्व जगभरामध्ये या योग दिवस आहे तो आजच्या दिवशी साजरा केला जातो। आपण पाहिलं तर आयोजक रवींद्र वायकर व आयोजक अमित साटम यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे आसन आहेत ते आता शिकवले जात आहेत, आसनं आहेत ती करून घेतली जात आहेत। अनेक जण आहेत ते आपल्याला दिवसेंदिवस दररोज हे योगासन आहे ते करताना पाहायला मिळतात आणि हेच योगासन करत असताना अनेक जणांना याचे चांगले फायदे आहेत ते आपल्याला देखील पाहायला मिळाले। आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर योग दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या योग दिवसानिमित्त योगासनं करताना पाहायला मिळतात आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या या ठिकाणी उपस्थित होऊन हा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आहेत उपस्थित झालेले आहेत आणि योगासनं करताना पाहायला मिळतात। सोबतच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आहेत, आमदार अमित साटम आहेत, आमदार या ठिकाणी आहेत ते उपस्थित आहेत, त्यासोबतच खासदार रवींद्र वायकर हे देखील उपस्थित आहेत। हे सर्व मान्यवर आहेत ते उपस्थित होऊन आज आपल्याला या व्यासपीठावरती योगासनं करताना पाहायला मिळतात। तसेच मुंबईतील अनेक नागरिक आहेत ते नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। आज सकाळीच उठून पहाटे 5 वाजल्यापासून या जुहू चौपाटीवरती आहेत ते सर्व एक मान्यवर आहेत, सर्व
या ठिकाणी जे मुंबईकर नागरिक आहेत ते उपस्थित होऊन हा कार्यक्रम आहे तो जो साजरा आहे तो करताना पाहायला मिळतात. नक्की या आयोजित कार्यक्रमाला अनेक मुंबईकरांनी उपस्थिती लावली असली तरी सुद्धा आज जगभरामध्ये हा योग दिवस आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जुहू चौपाटीवरती योगासनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई.